2 कॅन्सर पेशंट्स मला असे भेटले. त्यातली एक लहान मुलगी होती. तिला इथे मानेला सिस्ट होतं. तिचे आई-बाबा आले, खूप रडले बिचारे. मग त्यांना म्हटलं, की तुम्ही बाबांवर सोडा, त्याचे रिपोर्ट्स चांगले येतील. ते म्हणाले, "नाही डॉक्टरनी कॅन्सर सांगितलंय वगैरे, आम्हाला भीती वाटते आता." तिला एक लॉकेट दिलं. मी जसं घालते तसं एक लॉकेट दिलं. मी म्हटलं, "तू हे घालून ठेव नेहमी." आणि तिला एक छोटी हनुमान चालीसा दिली. म्हटलं, "तुला जेव्हा जमेल तेव्हा वाच तू." 3 दिवसानंतर आले. ते म्हणाले, "रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. काही प्रॉब्लेम नाही." 60 वगैरे असेल एज. त्या लेडी होत्या. त्यांना थ्रोट कॅन्सर सांगितलं होतं. गाठ आहे असं सांगितलं. त्या म्हणाल्या, "मी महिन्याला 1.5 लाख रुपयाचे तर औषधच खात होते." ऑगस्टमध्ये वगैरे आलो होतो इकडे ठाण्याच्या धाममध्ये आणि बाबांना सांगितलं, असं आहे, आम्हाला खरं हेवी जाते एवढे मेडिसिन्स वगैरे घेणं. ती म्हणाली, घरी गेल्यानंतर 3-4 दिवसानंतर मला ना उलटी झाली, 1-2 उलटी झाली आणि ते सिस्ट पडलं. पडल्यानंतर मग डॉक्टरकडे गेलो, सगळे परत रिपोर्ट्स केले. तर त्यांनी सांगितलं रिपोर्ट सगळे छान आहेत. दिसत पण होता शंकर महाराजांसारखा आणि तो बसला पण तसाच होता. मग तेव्हा मी माफी मागितली. म्हटलं, मला खरं शंकर महाराजांचं पण असं लक्षात नाही आलं पटकन. जेव्हा मी पण रात्री घरी गेली तर ते बाबांसारखे दिसत होते. तिथे येऊन पहिल्याच दिवशी आणि ते लोकांना गाईड करतात, जाओ जाओ, आणि ते ना जोर जोर जाओ, इधर से जाओ जाओ असं. मध्यंतरी मी पाहिलं बाबाजींचे नातू जे आहेत त्यांना तुम्ही ठाण्यामध्ये बोलवलं होतं, एक प्रोग्राम मस्त ऑर्गनाईज केला होता तुम्ही. महाराजींनी गिरिजामाला सांगितली त्यांच्या लग्नाच्या वेळेला आणि गिरिजामानी मला सांगितली. ते म्हणतात की नेहमी तुझा ना एक हात असा आणि एक हात असा असावा. बाबाजी फक्त म्हणतात की राम रामचा जप कर, हनुमान चालीसा बोल, जे गरजू आहे त्यांची मदत करा, लव ऑल सर्व ऑल फीड ऑल. तुला प्रॉब्लेम असतं, तू देवळात जातो आणि मागतो, हे द्या हे द्या, हे प्रॉब्लेम करा, पण तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना तर तू त्या देवाकडे येऊन बघत पण नाही. किंवा तुझं 2 वेळा येऊन त्या देवाने तुझं काम नाही केलं तर देवच बदलून टाकतात लोक. आणि कधी कधी काही गोष्ट तुम्हाला नाही मिळत म्हणजे ती तुमच्यासाठी नाहीये, ते समजून घ्या. मला हे दे, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मला चांगली नोकरी मिळू दे, मला घर मिळू दे, मला गाडी मिळू दे. कदाचित तुम्ही न मागताही तुम्हाला खूप काय मिळून जाईल. तर यावेळेला पण न्यू इयर साठी आम्ही हनुमान चालीसा चॅन्टिंग करून किंवा राम राम जप करूनच आपल्याला न्यू इयर मध्ये एंटर करायचंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचे जे गेस्ट आहेत त्यांना तुम्ही आधीपासून ओळखता, कारण आपल्या चॅनलवर आध्यात्मिक जो पॉडकास्ट आहे सर्वात आधी तिथूनच सुरुवात झाली होती. नीम करोली बाबांचा पॉडकास्ट होता आणि त्या मंदिराचे जे फाउंडर आहेत डॉक्टर संगीता आनंद, ते आहेत आपल्यासोबत आज. हा जो पॉडकास्ट आजचा असणार आहे त्या पॉडकास्टमध्ये बऱ्याच गोष्टी राहिल्या होत्या सांगायच्या, तर आज ते कव्हर होणार आहेत. आणि त्या पॉडकास्टनंतर ताईंसोबत जे अनुभव बाबांनी दिले त्यानंतर ते पण शेअर होणार आहे. तर हा जो पॉडकास्ट आहे तो एंडपर्यंत पहा. नमस्कार ताई. नमस्कार. जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि खूप बरं वाटतंय मला, आज खूप वेळानंतर हा पॉडकास्ट होतोय. आणि सर्वात आधी म्हणजे ज्या मंदिराची तुम्ही स्थापना केली त्या मंदिरामध्ये मी जायला लागल्यापासून माझ्या तर लाईफमध्ये खूप सुधारणा, आणि मी माझ्या लाईफचा जो ग्राफ आहे तो खूप छान आहे आतापर्यंत. आणि थँक्यू सो मच त्यासाठी. तुम्ही मंदिराची स्थापना केली. बरेच लोकांना प्रश्न आहेत, आज ट्राय करूया ते कव्हर करण्यासाठी. सगळ्यात आधी तुम्ही तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला द्या. येस, मुळात फर्स्ट थँक्यू तुला सागर, कारण तू खूप बिझी असतोस. तुझा ग्राफ जसा वाढला आहे आणि तुला माहिती आहे आपण मागे पण ट्राय केलं करायचं, पण ड्यू टू सम रिझन्स ते झालं नाही. आयदर तू बिझी किंवा मी बिझी. तर मी तेही बाबांवर सोडलं होतं की जेव्हा हे पॉडकास्ट व्हायचं तेव्हाच ते होईल. सो आपण आज हे करतोय आणि आजचा दिवस पण चांगला आहे, तारीख पण चांगली आहे, 12/12/2025 हनुमान अष्टमी आहे. तर अनुभव असा, तर तू स्वतः पण अनुभव घेतलाच आहेस. म्हणजे तू जे हॉरर करत होतास आणि मग आपण भेटलो आणि मग आपण जे ठरवलं की आपण माझा पॉडकास्ट करूया, त्यानंतर तू स्वतः बघितलंयस की कसं आहे. आणि असं चांगलं राहो, हेच लोकांसमोर आणत जा आणि छान असेच पॉडकास्ट करत राहा. खूप इंटरेस्टिंग असतात तुझे पॉडकास्ट. आता राहिला माझा प्रश्न. आता असं सांगायला तर माझ्याकडे खूप काय अनुभव आहे, भक्तांचे पण आहेत, माझे स्वतःचे पण आहेत. तर जसं आपण फर्स्ट पॉडकास्ट माझं घेतला होता, तर आपण मी तुला म्हटलं की जसं हे जे आहे ते कनेक्शन माझं पास्ट लाईफ मधून आहे. तर मला माझा रिसर्च बॅकग्राऊंड असल्यामुळे मला थोडं
माहिती करायचं होतं की हे काय नक्की हं. अजून. तर जसं मी तुला म्हटलं की माझं जे आकाशिक रीडिंग झालं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं मला की माझं पास्ट लाईफचं जे घर आहे ते कॅंचीधाम कैचीधाम मंदिर. मंदिराच्या हां, मागे आहे, एक गाव आहे, हां. तिथे आहे. तर ते कुठे एक्झॅक्टली ते फाइंड आउट करण्यासाठी पुन्हा एक सेशन मी केलं. तर त्यांनी मला असं सांगितलं की कॅंचीधाम मंदिराच्या मागे 2 डोंगर सोडल्यानंतर ते गाव आहे आणि हं. तिथे तुमचं घर अजूनही आहे आणि एक बाई तुमच्यासाठी वेट करते तिथे. तर म्हटलं आता ते अजून डिटेल म्हणजे नाव काय, कसं हं. काय ते सगळं विचारलं. तर त्यांनी मला असं सांगितलं, की आता पुढचं जे डिटेल आहे ते निमकरोली बाबाच तुम्हाला सांगतील. तर मला ओके. हे एवढंच ॲन्सर आता येतंय. मी म्हटलं ठीक आहे. म्हणून मग मी काय केलं, एका माणसाला तिथे पाठवलं. कारण ते डोंगर असं चढायचं वगैरे माझं काही काम नाही आहे ते. बरोबर आहे. मी नाही हां. चढू शकणार. सो मी कोणातरी पाठवलं होतं आणि ती व्यक्ती तिथे गेली. सगळ्यांना शोधलं वगैरे, विचारलं आणि डिस्क्रिप्शन जसं दिलं होतं हं. तसं एक घर सापडलंय, पण ते खूप मोडकं आहे, म्हणजे ओके. अगदी फक्त पिलर्सच बाकी आहेत. त्याचा अच्छा. फोटो मी तुला पाठवते. आणि बाकी सगळे त्यांच्या घरातल्यांची डेथ झाली आणि एकच ओके. बाई आहे, पण ती ओल्ड एज होममध्ये आहे. आता अच्छा. कुठल्या ओल्ड एज होममध्ये ते त्या गावच्या लोकांना सांगता नाही आलं, हं. कारण आणि कोणालाही विचारलं तर त्यांना आधी क्युरिओसिटी की आप क्यों पूछ रहे हो? आपको बरोबर. क्या हां. करना है? आणि ह्या करेक्ट. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते 150 वर्ष जुने आहेत. हं. म्हणजे समजा आता माझ्या पास्ट लाईफच्या बाबांचं म्हणायचं तर ते 150 वर्ष जुनं ती गोष्ट. हं. बरोबर. माझ्या बहिणींचं म्हटलं तर त्या अराउंड 90-100 इयर्स ओल्ड अशा असतील. तर त्यातली एक आता आहे एक बहीण माहीत नाही आता मला भेटली तर नाही आहे. तर मी पण वेट करते की एक्झॅक्ट ते ओल्ड एज होम काय आहे वगैरे ओके. असं माहिती ओके. करायला. तर म्हणून आपला हा सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे जेणेकरून ज्यांना काही इन्फॉर्मेशन मिळाली तर ते हां. कदाचित आपल्यापर्यंत ते पोहोचू पोहोचू शकतील. शकतील. हो, हो. तर आतापर्यंत हे एवढं आपल्याला कळलं आहे. ओके. आणि माझं स्वप्नात एक असं आलं होतं की एक पडीक मंदिर असं आहे हं. आणि अ, म्हणजे त्या देवाची मूर्ती जी आहे ना, त्याचं डोकं आहे ना, ते असं तोडून टाकलेलं आहे आणि ते मंदिर तुटलेलं आहे, असं हं, मला ते हं. आलं होतं. तर तिथे गेल्यावर हेही कळलं की तिथे एक नरसिंहाचं मंदिर होतं आणि हनुमानचं मंदिर होतं. तिथे माझे पास्ट लाईफचे बाबा पूजा करायचे आणि ते मंदिर आता तुटलं आहे. अच्छा. आता तिथे नाही आहे. हं. आता एक्झॅक्ट कुठे तेही सांगता आलं नाही, कारण आता तुला माहिती आहे जिथे जागा दिसली ते लोकं घरं बांधतात. हो, हो. तर एन्क्रोचमेंट झालं आहे, बरेच घरं झाली आहेत, वस्ती वाढली आहे, तर ते एक्झॅक्ट आपल्याला काही हं. तिथलं बरोबर. अजून मिळालेलं नाही आहे. तर कमिंग बॅक टू आता माझ्या प्रेझेंट लाईफचं, तर मी थोडंसं बरेच काही हिलिंग मॉडॅलिटीज पण शिकली जेणेकरून मलाही माझे आन्सर्स मिळू देत हां, हां. असं. करेक्ट. सुरुवात मला करायची आहे कैचीधामपासून. हा प्रवास कसा झाला? कारण कैचीधाममध्ये आता पास्ट लाईफ जेव्हा तुम्ही पाहिली, हं. तुम्हाला समजलं की कैचीधाममध्ये तुमचं कोणतरी वेट करते तिथे. बरोबर. म्हणजे काहीतरी रिलेशन आहे हं, तुमचं ते. हं, त्यामुळे आज तुम्ही मंदिराची स्थापना बाबांची ठाण्यामध्ये केली. हं, तर मला कैचीधामचा जो प्रवास आहे, हं. तो जरा मला सांगा? हो, आता जसं मी तुला म्हटलं, की 11/11/2022ला मी जॉब सोडला. त्यानंतर मी बरेच काही स्वतःचा व्यवसाय करायचा प्रयत्न केला, पण मग तो त्याच्यामध्ये कंप्लीट लॉस झाला. हं. तर ते लॉस होता वेळेस मी असे पण काही प्रोजेक्ट्स घेतले होते, ज्याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंटरी फिल्म्स वगैरे बनवायचं असं पण एका ओके. मीडिया कंपनीबद्दल बरोबर पार्टनरशिप केली होती. तर त्याच्यामध्ये आमचं ट्रॅव्हलिंग बरंच व्हायचं. तर हं. असं ट्रॅव्हल करत असताना ना मी कोल्हापूरला गेली होते एकदा. कोल्हापूरला गेल्यावर तिथे महालक्ष्मी मंदिरातनं गेल्यावर मला खूप शांत आणि छान वाटायचं. हं. तर मी जनरली तिथे थांबायचे एक दिवस आणि मग तिथून आम्हाला कोणतरी असे ओळखीचे भेटले होते. ते म्हणाले, "इथून गगन बावडा जवळ आहे, तर हां, तुम्ही हां. गगनगिरी महाराजांना दर्शन घ्यायला जा." तर म्हटलं, "ठीक आहे." मग आम्ही तिकडे त्या साईडला म्हणजे कोल्हापूरपासून ते अप्रॉक्सिमेट 40-45 करेक्ट, करेक्ट. हो. किलोमीटर्सच आहेत. तर आम्ही म्हटलं, "ठीक आहे, जाऊया आपण." मग आम्ही गेलो. जाताना ना मला त्या जसं गगनबावडा जवळ यायचा म्हणजे गगनगिरी महाराजांचं मठ, त्याच्या पार्किंग लॉटमध्ये अशी खूप असं डोंगरसारखं आहे, म्हणजे हं. दगडांचे डोंगर आहेत. तर तिथे बघत असताना ना मला एक असं दगडात एक आकृती दिसली. मी म्हटलं, अच्छा. "आता ही काय आकृती आहे?" मला दिसताना मी थांबवली गाडी. मी म्हटलं, "मला बघायचं आहे." बघितलं तर मला तिथे गणपती दिसला. हं. तर मी माझ्याबरोबर जे ट्रॅव्हल करत होते त्यांना विचारलं, "हे काय दिसतंय?" तर त्यांना काही एवढं कळलं नाही की काय आहे. मग आजूबाजूला गाववाल्यांना वगैरे बोलवलं आणि सांगितलं, "काय दिसतंय?" त्यांनाही दिसलं नाही. तर मी म्हटलं, "नाही, मला हे गणपती दिसतंय आणि ते गणपतीच आहे फॉर ओके. शुअर." हां. तर मग आम्ही म्हटलं, "काय करायचं?" तर आम्ही तिकडचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना विचारलं, की "इथे असं-असं मला गणपती दिसतो, आम्ही ह्याला हं. पेंट करू का?" तर ते म्हणाले, "ताई, मला पण दिसत नाही पण तुम्हाला वाटतंय तर हां. तुम्ही पेंट करा." करा. हां. असं. मी म्हटलं, "चालेल."
आम्ही मुंबईतनं एक 7-8 लोकांची टीम घेऊन आम्ही गेलो, तिथे राहिलो वगैरे. तर 13 दिवस हे काम चाललं आणि 13 दिवसानंतर ते ॲक्चुअली गणपतीचं ते ओके. होतं तिथे हां. आणि मग नंतर आम्ही त्याला नाव दिलं गगन मोरया. मोरया. ओके. आता गगन मोरया कोल्हापूर टाकलं की लोकांना कंप्लीट म्हणजे तो एवढा व्हायरल झालाय ना, अच्छा. आता ते एक व्हिजिटिंग स्पॉट झालाय. हं. लोकं दुरून येतात ते बघायला ओके. आणि तिथे गगनगिरी महाराजांचं पण दर्शन घेतात. तर हे सगळं ऐकून ना म्हणजे मला तुम्ही छान कधी पेंटिंग केली होती? हे 2000? आम्ही 2023 मध्ये केलं ओके. हां. होतं. पण आत्तापर्यंत ही कोणी काही आम्हाला त्याचं क्रेडिट दिलं नाहीये. समजलो. हां. कितीतरी इन्फ्लुएन्सर्स येतात. ओके. मिलियन्समध्ये व्ह्यूज गेलेत. मी तुला दाखवू शकते. अच्छा. मिलियन्समध्ये आणि तर मला सांगायचं तात्पर्य की माझी जी स्पिरिच्युअल जर्नी आहे ती तिथून स्टार्ट झाली. गणपतीपासून स्टार्ट हां, झाली आहे. हां. सो गणपती बाप्पा मोरया म्हणून मोरया. आम्ही आलो. आलो पुन्हा कोल्हापुरात आणि ओके. कोल्हापुरात नंतर एक आम्ही शंकराचार्याला भेटली मी तिथे हं. करवीर पीठाच्या. तर त्यांना मी विचारलं की माझे कामं का होत नाहीये? काय हं. प्रॉब्लेम काय आहे? मला कळतच नाहीये काय चाललंय. तर ते म्हणाले की तुला ना 11 नंबर फेवर करत नाहीये. तर हं. तुला ते 11 नंबरचं काहीतरी रेमेडी करावी लागेल. तर मी म्हटलं तुम्हीच सांगा आता काय करायचं? तर ते म्हणाले तू ना सुंदरकांड पाठ कर. हं. आता सागर मी कधी सुंदरकांड पाठ वाचलेला हं, नव्हता. हं. मला माहीत नाहीये ते कसं करतात. तर मी त्यांनाच विचारलं. तर ते म्हणाले तुला येत नाही, तू एक पंडित बघ आणि तू हे इथे नाही, तू बनारसला जाऊन कर. ओके. तर मग मी बनारसला गेली. बनारसला जाऊन ते सुंदरकांड पाठ केला आणि प्रार्थना केली. काशी विश्वनाथचे दर्शन घेतले आणि मी सांगितलं, "जे होईल ते मला रस्ता दाखवा करेक्ट. तुम्ही." पुन्हा मुंबईत आली. परत अजून वेगवेगळे काही आम्ही ट्राय केलं, पण काहीच वर्कआउट होत नाही. म्हणजे ऑल्वेज फेल्युअर. मीटिंग्सला लोकं बोलवतात, पण मीटिंग होत नाही. झाली तरी ते फ्रुटफुल होत नाही हं. किंवा काम केलेलं त्याचे पेमेंट्स येत नाही. तर ओके. मग खूप फ्रस्ट्रेट झाली होती. म्हटलं एक्झॅक्टली नक्की काय मला कळतच नाही आहे. मग थोड्या दिवसानंतर असं झालं की पुन्हा मला ना एक स्वप्न आलं. स्वप्न आलं त्याच्यामध्ये असं एक डिस्क्रिप्शन होतं साधारण एक काश्मीर साईडचं एक असं देवीचं मंदिर वगैरे. तर हेही मला माहीत नाही. हं. पण मी फाइंड आउट केलं. त्यानंतर मला कळलं की ते मंदिर आहे ते शारदांबाचं आहे. पण अच्छा. ते कुठे आहे माहिती आहे का? ते POKला आहे. पाकिस्तान ऑक्युपाईड ओके. काश्मीर. हां. तिथे काय मला जाता येणार नाही. बरोबर आहे. हां. आता भारतात कुठलं आहे मग कुठे आहे? तर मग शृंगेरीला. तर मग हं. मी शृंगेरीला गेली. तिथे शारदांबाचं दर्शन घेतलं आणि मी असं हात जोडून अशी उभी होती फक्त. म्हणजे मला प्रार्थना करत होती. मी सांगत होती, जे काय असेल ते माझे सॉल्व्ह हं. कर प्रॉब्लेम." आणि एक भटजी आला डायरेक्ट माझ्यासमोर आणि मला ना कुंकू दिलं. कुंकू, ओके. गजरा आणि हिरव्या बांगड्या 2. मी घेतलं ते असं हातामध्ये आणि वर पाहिलं. वर पाहिलं ना तर त्या मंदिरात सगळं जे डेकोरेशन आहे ते बांगड्यांचंच आहे. हां. हिरव्या बांगड्या, ओके. लाल बांगड्या, सिल्वर म्हणजे ऑल ऑल बँगल्स. हं, हं. सगळ्या बांगड्या, बांगड्या, बांगड्या. मग मी हे कधीच नाही पाहिलं कुठल्या मंदिरात अशा एवढ्या बांगड्यांचं हं. डेकोरेशन. तर मी म्हटलं हे असं का असतं? नेहमी असतं का? त्यांना विचारलं. त्यांना एक तर लँग्वेज इश्यू. तर म्हटलं हं. हमेशा इट्स ऑल्वेज लाईक दिस. तो बोलले, या. शारदा अंबा लाइक्स बँगल्स." ओके. ओके. म्हणून ते डेकोरेट तसंच होतं. हां. आणि जनरली बँगल्स ऑफर करतात असं तिथे, हं. असं होतं. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि मग मी आली परत. माझ्या डोक्यात तेच बांगड्या होतं. तुला म्हणून सांगते, नीमकरोली बाबाचं जे बर्थ प्लेस आहे ना, अकबरपूर. फिरोजाबाद इज द हायेस्ट बँगल मेकिंग फॅक्टरी ऑल ओव्हर द वर्ल्ड. ओके. तुला कळतं ते हं, हं, कनेक्शन? हं. राइट. म्हणजे मला ते ॲन्सर तिथून असं होतं, हां. पण मला ते कळलं नाही. असं सेल्फ डाऊट आणि हे सगळं. येताना रस्त्यात आम्हाला एक गाडी आम्ही थांबवली एकीकडे. तिथे आम्ही जेवायला बसलेलो. तर तिथे एक मिसिंग माणूस मला भेटला. अच्छा. तर तो असा आला म्हणजे आम्ही जेवत असताना. तर माझं लक्ष गेलं तर मी हॉटेलवाल्याला सांगितलं, "त्याला जेवायला दे." हं. त्याला जेवायला दिलं त्यांनी ना असं काय केलं ते बाउलमध्ये ना सगळंच एकत्र टाकलं. मी म्हटलं, मी त्याला ओरडली. मी म्हटलं, "तो जस्ट बिकॉज असा दिसतोय म्हणून तू कसंही दिलं त्याला हं. जेवायला. ताटात दे, त्याला जेवायला बसव तुझ्या करेक्ट. मी पैसे भरणार होती, हं. तर त्याला बसवून जेवायला दे ना." तो बोलतो, "नहीं, दे दिया. फिर दूसरे गेस्ट को प्रॉब्लम होगा ना, ऐसा कोई ओके. बैठेगा तो." मैं बोला, "ठीक है." तो त्याचं हे बघतोय डेकोरम आणि मग तो जेवण घेऊन गायब झाला. म्हटलं, "अरे हां. बापरे! गेला कुठे?" मग बाहेर जरा शोधायला लागलो, तर तेव्हा तो हायवेच्या अगदीच ऑपोझिटला बसला होता, मांडी अशी घालून, हं. पालथी घालून. आणि तिथून जे त्याचे डोळे म्हणजे मी बघितले ना, अगदी शार्प असे चमकले. त्याला मग आमच्यामध्ये एक होता, त्यांनी घेऊन आला. त्याला पैसे दिले, जॅकेट दिला आणि त्याला विचारलं, "कुठे म्हणजे
तुला घरी परत जायचं. तो काही बोलत नव्हता, एक शब्द काही बोलला नाही, फक्त असं बघत राहिला. आणि मग लेट झालं होतं तर मी म्हटलं चल निघूया. पण नंतर परतीच्या प्रवासाला मी जेव्हा रिकलेक्ट करत होती ना, तर तो दिसत पण होता शंकर महाराजांसारखा ओके. आणि तो बसला पण तसाच होता. हां. मग तेव्हा मी माफी मागितली. म्हटलं मला खरं शंकर महाराजांचं पण असं लक्षात नाही आलं पटकन, पण मी म्हणजे तुला असं बरोबर आहे. आली रिटर्न. आणि रिटर्न आल्यानंतर मग अचानक आम्ही कॅंचीधामला पोचलो. ते त्या पॉडकास्टमध्ये मी हां, हां, सांगितलं right. आम्ही कसं पोचलो. तिथे गेल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की आप सेवा करना चाहते हो तो आप जहाँ रहते हो वहाँ पे धाम शुरू करो. मग आपलं पहिलं आपण सुरू केलं. हां, करेक्ट. आणि मग तिथे काही इश्यूज झाले, मग आपण ते शिफ्ट केलं लोकपुरमला. आणि तिथे पण आता लोकांचा खूप छान आणि वेगळा अनुभव आहे. म्हणजे आमचा तर आहेच आहे, माझा तर स्वतःचा पर्सनल आहे, पण लोकांचा पण खूप आहे. ओके. तुमचा अनुभव सांगा. म्हणजे आधी आपण जे अनुभव कव्हर केलेत, त्याच्यानंतर जेव्हा ते मंदिर शिफ्ट झालं, त्यानंतरचा जो हा प्रवास होता, त्यामध्ये जे अनुभव आले तुम्हाला, ते थोडे सांगा. नंतर तर बाबांचं असं झालं की पहिल्या दिवशीच जेव्हा आम्ही म्हणजे स्थापना केली, तिथे सुरू केलं, आरती करायच्या वेळेला काही लोकं आली मला आणि ते मला सांगायला लागले की मीच त्यांना विचारलं, म्हटलं ॲड्रेस व्यवस्थित सापडला ना तुम्हाला, कारण ते थोडं मेन गेटपासून आतमध्ये. हो. तर ते म्हणाले हो हो सापडलं ना. तिथे एक म्हातारा माणूस उभा होता आणि तो सांगत होता इथून जा इथून जा. तर मी म्हटलं म्हातारा तर इकडे कोणच नाही आहे, इथे एक बारीकसारखा एक सिक्युरिटी गार्ड आहे, त्याला मी सांगून आलेली की कोणी आलं तर पाठवा. ते म्हणाले नाही, तो सेम असं म्हणजे इथून बोला इधर से जाओ 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 असं सारखा बोलत होता. आणि आलो. मग त्यापैकी एक लेडी आहे, ती माझ्यावर कॅंचीधामला आली होती. तर तिला मी विचारलं की ते कसे म्हातारे कसे दिसत होते. तर ते म्हणाले ताई ॲक्च्युली मी ना घाईघाईत आली, जेव्हा मी पण रात्री घरी गेली तर ते बाबांसारखे दिसत होते. ओके. तू विचार कर ना, म्हणजे तिथे येऊन बरोबर. पहिल्याच दिवशी आणि ते लोकांना गाईड करतात, जाओ जाओ, आणि ते ना जोर जोर जाओ इधर से जाओ जाओ असं म्हणजे असं बोलत अच्छा. होते. परत काही 2 कॅन्सर पेशंट्स मला असे भेटले. त्यातली एक लहान मुलगी होती, तिला इथे मानेला सिस्ट होतं. ओके. तर तिला पण सांगितलं होतं मेडिकेशन वगैरे सगळं. मग तिचे आई बाबा आले, खूप रडले बिचारे. म्हणजे मलाही ते असं वाईट वाटलं. मग त्यांना म्हटलं की तुम्ही बाबांवर सोडा, तिचे रिपोर्ट्स चांगले येतील. तर ते म्हणाले नाही, डॉक्टरनी कॅन्सर सांगितलं आहे वगैरे, आम्हाला भीती वाटते आता. मी म्हटलं काही नाही, तुम्ही सरेंडर करा, बाबांनाच सांगा, तिचे रिपोर्ट्स येतील चांगले. आणि त्या मुलीला पण सांगितलं, तिला एक लॉकेट दिलं, मी जसं घालते तसं एक लॉकेट दिलं. मी म्हटलं तू हे घालून ठेव नेहमी आणि काही नाही होणार, जस्ट प्रे बाबा, से दॅट एव्हरीथिंग इज फाईन, आय एम फाईन, असं तू नेहमी बोलत राहा. तर ती म्हणाली चालेल. आणि तिला एक छोटी हनुमान चालीसा दिली. म्हटलं तुला जेव्हा जमेल तेव्हा वाच तू. तर ती मुलगी म्हणाली हो चालेल मी करेन. आणि मग एक 3 दिवसानंतर आले, ते म्हणाले रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, काही प्रॉब्लेम नाही. सो असा एक अनुभव आहे. दुसरा असा एक सिनियर होते, म्हणजे अराउंड 60 वगैरे असेल एज. त्या लेडी होत्या, त्यांना थ्रोट कॅन्सर सांगितलं होतं, गाठ आहे असं सांगितलं. तर त्या मेडिकेशनवर होत्या. मेडिकेशन अराउंड त्या म्हणाल्या मी महिन्याला 1.5 लाख रुपयाचे तर औषधच खात होते फक्त. कारण आमची एवढी परिस्थिती नाही, जेवढं जमलं आम्ही केलं. मेडिकेशन्स खाल्ल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की कदाचित फरक पडेल. आम्ही इथे अराउंड जुलै ऑगस्टमध्ये वगैरे आलो होतो इकडे ठाण्याच्या धाममध्ये. आणि बाबांना सांगितलं असं असं आहे, आम्हाला खरं हेवी जातं आहे एवढे मेडिसिन्स वगैरे घेणं. तर ती म्हणाली, मग घरी गेल्यानंतर 3-4 दिवसानंतर मला ना उलटी झाली, 1-2 उलटी झाली आणि ते सिस्ट पडलं. ओके. पडल्यानंतर मग डॉक्टरकडे गेलो, सगळे परत रिपोर्ट्स केले. तर त्यांनी सांगितलं रिपोर्ट सगळे छान आहेत, काही टेन्शन नाही आहे, आता औषधं बंद करा. तर ते म्हणे स्ट्रेट माझे 1.5 लाख रुपयेचं जे आहे ते सगळा खर्च वाचला. आणि आता मिनिमम मेडिसिन्स आहे, थोडे दिवस घ्यायचं आहे. मग आता आले होते ते 2 आठवड्यापूर्वी आणि ते सांगत होते मला सगळी स्टोरी, असं असं झालं. ओके. म्हटलं मला म्हणजे तुम्ही बाबांनाच ग्रेटफुल राहा, त्यांनाच थँक्यू म्हणा, कारण तुम्ही ते सरेंडर केलं, त्यांना सांगितलं की तुम्हीच बघा आणि त्यांनी ते काम केलं. तर आता मध्यंतरी मी पाहिलं बाबाजींचे नातू जे आहेत त्यांना तुम्ही ठाण्यामध्ये बोलवलं होतं, एक प्रोग्राम मस्त ऑर्गनाईज केला होता तुम्ही. तर त्याच्याबद्दल जरा सांगा, तुम्ही कसे तिथे गेले, त्यांना कसं भेटले, हे जरा स्टोरी सांगा. सांगते. आता ह्याचं क्रेडिट ना मी तुलाच देईन, कारण तुझा जो पॉडकास्ट आहे मराठीवाला फर्स्ट आपला, तो पॉडकास्ट बाबाजींची जी मुलगी आहे तिच्या दिरानी पाहिलं होतं. ओके. त्यांचं नाव मनोज दादा. तर मनोज दादांनी तो पाहिला, ते असतात नागपूरला.
त्यांनी पाहिलं आणि मग त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला, की आम्ही बाबाजींचे म्हणजे नातेवाईकच आहोत आणि बाबाजींची मुलगी माझी वहिनी लागते. ओके. तर हा पॉडकास्ट मी त्यांना पण पाठवला होता. त्यांनीही हां. पाहिला. तर मी बोलता-बोलता असं म्हटलं, की तुम्हाला नंतर मी हिंदीत बोलायला लागली. मी म्हटलं, "आपको समझ में आया मैं क्या बोल रही थी?" हां. ते म्हणाले, "हाँ, हमें मराठी समझ में आती है, लेकिन ठीक से बोल नहीं पाते हं, हैं." हं. फिर मतलब गिरिजा माँ त्यांचं नाव, गिरिजा माँ ने देखा उन्होंने क्या बोला, तो ते म्हणाले कि वो भी थोड़ा टाइम है ना पूना में थी, तो उन्हें भी मराठी समझ में आती है, ओके. तो उनको भी बहुत अच्छा लगा, तो उन्होंने बोला कि आप ज़रा देखो कौन है, बात करो. हं. तर मी बोलली त्यांच्याशी, तर ते म्हणाले की खूप आवडला सगळं तुझा अनुभव तू टाकलायस. हं, हं. तर मी सहज म्हटलं, माझी ना इच्छा आहे त्यांना भेटायची, ओके. तर मी भेटू शकते का? ते म्हणाले, "का नाही? तू उलट आम्हीच तुला विचारणार होतो, की तू येतेस का? तू येऊ हं. शकशील का?" असं मीच तुला सांगणार होतो. तर मी म्हटलं, "नाही, तुम्ही सांगाल तेव्हा मी जाईन आणि हं. मग मी त्यांना भेटेन." मग त्यांनी सगळं ते टायमिंग वगैरे सेट करून दिलं ओके. आणि नंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो. मी म्हणजे अचानकच ठरलं सगळं काही हं. जायचं. गेल्यानंतर आम्ही जस्ट घरी गेलो. त्यांचे हसबंड असे सोफ्यावर बसले होते, गिरिजा माँचे हसबंड. तर ते म्हणाले, "बैठो." तर मी म्हटलं, "मग कसं बसणार ना हं, डायरेक्ट?" तर हं. मी उभीच होती आणि असं त्यांचं बंगलो आहे. तर त्याच्या कर्टन आहे असे व्हाईट. तर त्या व्हाईट कर्टनमधनं त्या जेव्हा बाहेर आल्या ना, तर अक्षरशः सागर मला एवढं रडायला आलं ना, मी ओके. एक शब्दच बोलू नाही शकली. मला असं वाटलं बाबाजींचंच एक अंश बरोबर आहे. आपल्या समोर हां. येतंय आणि ते एकदम हंबल करेक्ट. म्हणजे एवढे साधे असं मला बघूनच कसं तरी भरून आलं. मी किती वेळ तर मला बोलायलाच होत नव्हतं. हं. मग ते म्हणाले, "बैठ जाओ, बैठ जाओ." तर मग मी खाली बसली. तर ते म्हणते, "नहीं, नीचे नहीं बैठना है, आपको ऊपर बैठना है." तर मी म्हटलं, "आपके सामने मैं ऊपर नहीं बैठ सकती हां. है, मैं नीचे ही बैठूँगी." ते म्हणाले, "आप नीचे बैठोगे तो मैं भी नीचे ही बैठूँगी." मैं बोला, "नहीं, नहीं, फिर मैं बैठती हूँ." ओके. मग बसलो आम्ही आणि मग त्यांनी महाराजींचे खूप अनुभव सांगितले. एवढे सांगितले म्हणजे त्यांचं लग्न कसं झालं, म्हणजे ओके. गिरिजामाचं लग्न कसं झालं, लहान असताना जेव्हा बाबाजी घरी यायचे हां. महाराजी, तेव्हा काय-काय सांगायचे, माहोल कसा असायचा घरी, ते सगळं त्यांनी शेअर केलं. हं. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट त्यांनी पण जी मला सांगितली, महाराजींनी गिरिजामाला सांगितली हं. त्यांच्या लग्नाच्या वेळेला आणि गिरिजामानी मला सांगितली. ओके. तर ती अशी आहे, की ते म्हणतात, की नेहमी तुझा ना एक हात असा आणि एक हात असा असावा. हं. त्या मला म्हणाल्या, की तुम समझ गई ना मैं क्या कहना चाहती हूँ? मैं बोला हाँ, मैं समझ गई। मतलब एक हाथ हमेशा लो और एक हाथ देने हं, पे हं. रखो। तो हमारा भी ऐसा ही है कि जभी भी कुछ भी होता है तो हम लोग ज़्यादातर मतलब डोनेशंस में हां, ही बिलीव हां. करते हैं कि जो आया हम डोनेट करेक्ट. करेंगे। तो म्हणाले एकदम बढ़िया, आपको समझ में आया ये मुझे बहुत खुशी हुई। आणि असं करता-करता सागर 3-4 तास कुठे गेले ना मला कळलंच नाही. ओके. आम्ही 5 मिनिटं भेटून निघणार होतो हां. ते आणि 3-4 गाडीवाल्याला तास. पण हां. आम्ही थांबवलं होतं. ओके. मी त्याला म्हटलं 15 मिनट में मैं बाहर आ हां. जाऊँगी, आप रुक जाओ, हम लोग मिल के आते हैं. मग त्या म्हणाल्या, "नहीं, अभी तुम्हें नहीं जाना है, तुम खाना खा के जाओ." मैंने बोला, ओके. "नहीं, मैं खाना नहीं खा सकती है." तुला माहिती आहे आपल्या मुंबईकडे कसं जेवायला कोणाकडे म्हणजे हां. काय राइट. ती अरे, हां, मोठी हे झाली खूप गोष्ट. मोठी गोष्ट झाली आणि टाइम कमिटमेंट है, हं, सगळंच हं. आहे. तर ते म्हणे, "नहीं, खाना खा के ही जाओ." मैं बोला, "नहीं, नहीं, आप इतने परेशान मत होइए, हं. हम मॅनेज कर लेंगे." मग माझी मुलगी पण होती बरोबर. ती म्हणाली, "नहीं, बिटिया को भूखा रखोगी क्या? चलो, ओके. चलो खाना खाते हैं." मैंने पूरा खाना तैयार रखा है. तो मैंने बोला, "क्यों आपने इतना तकलीफ़ किया?" तो बोले, "आप महाराष्ट्र से हो ना, महाराष्ट्रीयन दाल-चावल ज़्यादा खाते हैं, अच्छा. तो मैंने दाल-चावल भी बनाया है." हां. बघ किती मोठी गोष्ट आहे. बरोबर. हां. म्हणजे कोणाला काय आवडतं तेही त्यांना राइट. हे. मग त्यांना पुरणपोळी आवडते. ते मला ते पण सांगत होते, की "मुझे आती तो नहीं है बनाने, मैं बनाती." पण त्यांनी ओके. खूप 3 प्रकारच्या भाज्या, वरण-भात, चपाती, ओके. शिरा, खीर, काजू कतली काय-काय आणून ठेवलेलं, सगळं हं, बनवलेलं हं. आणि छान आम्ही जेवलो एका टेबलवर आणि अक्षरशः त्या लास्टला बसल्या हां जेवायला. हं. पहिला त्यांनी कोणाला जेवायला दिलं असेल तर आमच्या ड्रायव्हरला. ओके. तो बोले, "वो बाहर बैठा है, पहले हम उससे खाना खिला दें संगीता." मैंने कहा, "ऑफ कोर्स उसको पहले हां. खिलाना है." त्याला जेवायला दिलं, तो जेवला, मग आम्ही बसलो जेवायला. त्या अक्षरशः फुलक्याला ना स्वतः घी ओके. लावून-लावून, तूप लावून-लावून आम्हाला वाढत वाढत होत्या. होते. हां. "नहीं खाओ, खाओ." महाराज जी बोलते थे, "खाओ." तो हं. मैं भी यही बोल रही हूँ, "खाओ." और ये महाराज जी बोल रहे हैं, "खाओ." उनका ही बरोबर आहे. प्रसाद है. हां, हां. तुम्हें खाना है संगीता. लावण्याला पण असं सांगत होते, "तुम्हें हां. खाना है, बहुत कम खाती हो." मग आम्ही छान जेवलो. परत त्यांना मी इन्व्हाईट केलं. मी म्हटलं, "तुम्ही या हं, ठाण्यामध्ये, हं. आपण छान प्रोग्राम करूया. सगळ्यांना भेटायचं आहे तुम्हाला." तर ते म्हणाले, मी काही एवढा प्रवास करत नाही आणि हं. आता आग्र्यावरून मधून मी कधी बाहेर जात नाही जास्त. ते आग्र्याला असतात. ओके. बाहेर जात नाही. त्यापेक्षा तू एक काम कर, आता एवढी आली आहेस तर महाराजींचं जे
जन्मस्थान आहे अकबरपूर फिरोजाबादला, तिथे तू जा, मी फोन करते, ते तुला छान सगळं महाराजी कुठल्या रूममध्ये राहत होते ओके. ते पण तुला उघडून दाखवतील हां, सगळं. हां. छान तू तिथे दर्शन घे. तर मी तिथून मग आम्ही त्याच गाडीने गेलो, दर्शन घेतलं, अकबरपूरला पोचलो. छान आहे ते मंदिर, खूप मस्त मोठं मंदिर आहे. हं. आणि तिथे बसून त्यांच्या महाराजांच्या घरात बसून आम्ही चहा प्यालो. अच्छा. तिकडे त्यांनी चहा ऑर्गनाईज ओके. केला होता आमच्यासाठी. चहा प्यालो, म्हणजे खूप असं छान, मला एवढं ग्रेटफुल वाटतं ना तो अनुभव. आणि ती जर्नी ना एवढी स्मूथ आणि छान झाली ना. एक तर वेळेवर तिकीट्स कन्फर्म मिळाले, त्यातनं हं, रिटर्न हं. पण आम्ही छान आलो. आल्यानंतर मग एक थोडा गॅप गेला मध्ये, मग अजून एक आमचे त्यांचेच रिलेटिव्ह आहेत बाबाजींचे, अच्छा. त्यांनी कॉन्टॅक्ट केला की महाराज जी के ग्रैंडसन जो है वो भोपाल में रहते हैं, आप मिलना चाहेंगे उनसे? तो मैंने कहा हाँ, ये तो अच्छी बात है. बोले मुझे पता चला आप गिरिजा माँ को मिलने गए थे, हमारे एक रिलेटिव ने ही बताया, तो मैं फ़ोन करता हूँ, आप चले जाओ. त्यांनीच बिचाऱ्यांनी गाडी वगैरे अरेंज करून दिली होती आम्हाला. ते म्हणाले भोपाल चले जाओगे आप? मैं बोला हाँ जाऊंगी मैं. मग आम्ही परत भोपालला गेलो. मग डॉक्टर धनंजय शर्माजी, तिथे पण गेल्या गेल्या घरी छान नाश्ता तयार होता. ओके. आणि आपण पोहे खातो महाराष्ट्रामध्ये, त्यांनी पोहेच बनवले होते. अच्छा. हां. पोहे, नाश्ता म्हणजे नमकीन वगैरे होतं, चहा घेतला, सगळं मस्त खाल्लं वगैरे, गप्पा मारले, त्यांना भेटलो. त्यांनाही खूप आवडलं आपण ठाण्यामध्ये काय काम करतो. त्यांनी खूप अप्रिशिएट केलं सगळं. म्हणाले चलो अभी तुम्हें भोपाल घुमाता हूँ. मग त्यांच्या गाडीमध्ये त्यांनी आम्हाला भोपाल सगळं फिरवलं. ओके. आणि खरंच भोपाल म्हणजे आपल्याला ते गॅस ट्रेजेडी ते सगळं राइट. माहिती आहे, तेच पण लक्षात भोपाल येतं. खूप सुंदर आहे. इट्स व्हेरी ब्युटिफुल. मग तिथे एक भोजपूर शिव टेम्पल आहे, तिथे घेऊन गेले, तिथे दर्शन घेतलं. आणि नंतर मग त्यांनी आम्हाला येऊन आमच्या ट्रेनसाठी ड्रॉप केलं आणि ओके. मग आम्ही रिटर्न आलो. मग परतीच्या प्रवासात मी त्यांना विचारलं की आप प्लीज़ मुंबई आइए, हम सब लोग आपसे मिलना चाहते हैं, इतने सारे लोग तो यहाँ भोपाल नहीं आ सकते बरोबर. हैं, हां. तो आप आइए, हम एक प्लान करते हैं. मग ते म्हणाले ठीक आहे, तुम जभी भी बोलोगी प्लॅन करो, मैं आ जाऊंगा. मी म्हटलं थँक्यू. मग आम्ही 7 डिसेंबरला त्यांना इन्व्हाइट केलं होतं. ओके. आता आमचं सगळं स्मूथली झालं. हं. आमचं हॉल बुक झाला, आमचं सगळं झालं. पण लास्टला इश्यू झाला तो इंडिगो एअरक्राफ्टचा, करेक्ट. हां. आणि एअरलाईन्सचा. त्याच वेळी झालं होतं. त्याच वेळेस हां. झालेला. आता त्यांना यायचं आहे आणि ट्रेन हे सगळं कॅन्सल, फ्लाईट करेक्ट. कॅन्सल. मग आम्ही चेक करतोय दुसरे एअरप्लेन, सगळे रेट्स वाढले. आणि तुला सांगते भोपाळ टू मुंबई एक एअर तिकीट 1,00,000 रुपयाचे होते. आता ते दोघं करेक्ट. तिघांचे मला करायचे होते, तर खूप ते महाग झालं होतं. पण मी म्हटलं महाराज जी अभी इतनी क्षमता तो नहीं है इतना महंगा टिकट करेक्ट. लेने की, हां. क्या करूँ मैं, समझ नहीं आ रहा है. मग मी त्यांना सांगितलं की मी त्यांना दादाजी म्हणते, म्हणजे दादाजी सब महंगा हो गया, मेरी क्षमता नहीं है वो टिकट बुक करने की, मैं क्या करूँ, और ट्रेन भी नहीं मिल रहा है. एक ट्रेन आम्ही बुक केली होती, ती पण कॅन्सल झाली. अच्छा. तर मी सगळं सांगितलं त्यांना, जे आहे ते स्पष्ट सांगितलं. मी म्हटलं अभी मैं यहीं से हाथ जोड़ती हूँ, सबको सॉरी बोल दूंगी, और जो भी अभी महाराज जी की इच्छा. ते पण म्हणाले ठीक है संगीता, मन छोटा मत हाँ, करो, हाँ. कुछ ना कुछ हल निकल जाएगा. मैंने बोला अभी क्या ही निकलेगा, ट्रेन नहीं मिल रहा है, बस नहीं मिल रहा है, फ्लाइट का हाँ. नहीं हो रहा है. अभी सॉरी बोलना ही एक ऑप्शन है मेरे हम्म. पास, क्योंकि सब अभी बहुत आतुर थे आपको मिलने के लिए. तो मैं इव्हेंट वाले दिन सबको सॉरी बोल दूंगी, और क्या. असं कट केला फोन. महाराजींचा फोटो आमच्या हॉलमध्ये लावलेला आहे. त्यांना मी सांगितलं महाराज जी अगर आप चाहते हैं ना ये प्रोग्राम में दादाजी आए, आप ही व्यवस्था करो, जो आपको करना है आप करो. असं हात जोडून शंकर महाराजांची पोथी होती माझ्या घरी, त्याचे लास्ट 2 अध्याय वाचायचे राहिले होते. ते कंप्लीट केलं, ठेवलं, डोळे बंद करून मी बसली. एक सांगू तुला, 1-1.25 तासानंतर दादाजींचा कॉल आला. ओके. मैं संगीता क्या कर रही हो? मैंने कहा नहीं शांत बैठी थी ऐसे ही. तो बोल रहे मैं निकल गया हूँ, चिंता मत करो. ओके. बोला आप कैसे आ रहे हैं? तो ते म्हणाले मैं मेरी कार लेके निकला हूँ, मेरे साथ अच्छा. 2 जन हैं, एक ड्राइवर है और एक जन है मेरे हेल्प के लिए. हाँ. तो मैंने बोला 800 किलोमीटर आप आएंगे? बरोबर. ते बोले मैं रुक के आ जाऊँगा, लेकिन तुम दिल छोटा मत करो, मैं आ जाऊँगा. अच्छा. तर ते रोड म्हणजे 3 वाजता ते निघाले होते 6 तारखेला. ते 7 तारखेला सकाळी 8:30ला पोचले. ओके. फक्त 2 तासाचा ब्रेक घेतला त्यांनी मध्ये. आता त्यांचं एज आता 68 आहे. तू ओके. विचार कर, म्हणजे थकलेत ते आता. पण बरोबर तरी एवढं ट्रॅव्हल करून ते आले जस्ट बिकॉज की इथे लोक वाट आहे. बघतायत हां. आणि त्यांना ते भेटायची इच्छा आहे. व्हॅल्यू त्यांनी दिली ती. दुसरं इतर कोणी असतं ना तर ते करेक्ट. बोलले हां. असते नाही पोस्टपोन होते, करायला बोलले हां असते. काहीतरी पोस्टपोन कॅन्सल करो झालं या असतं. कॅन्सल कर दो, हो, नहीं आ हो. सकता हूँ, सॉरी बोल देना, दॅट्स इट.
दिस इज पण महाराज म्हणजे बघा ना, अगदी ते जेव्हा तुम्ही जेवायसाठी गेला होतात, हां त्यांच्या घरचे ते जे ताई होते ते ड्रायव्हरला अगोदर जेवायला दिले. येस म्हणजे या ह्या छोट्या 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 गोष्टी ज्या छोट्या आहेत त्या आपण कधी कधी इग्नोर करतो, नाहीतर आपण इतकं लक्ष नाही देत आपल्या नॉर्मल डेजमध्ये. मी पण देते हा. मी देते मला असं म्हणजे मी हम्म, तेच म्हणते की जेव्हा आपण कोणाची भक्ती करतो ना हम्म, त्यांचे जे टीचिंग्स आहेत ते ऍक्च्युली तुम्ही हा, फॉलो करायला पाहिजे. करेक्ट. असं नाही मुंह में राम बगल में छुरी असं बरोबर आहे. कधीच हा. करू नये. लोकांना असं वाटतं की अरे काय फरक पडतोय काय फरक हम्म, पडतो फरक पडतो. म्हणजे तुमची एक गोष्ट फॉर हम्म, एक्झाम्पल तुला सांगते तुला कुठे मंदिरात गेला आणि तुला प्रसाद मिळाला हम्म, केळं मिळालं ठीक आहे तू केळं खातोय रिक्षातनं आणि तू फेकून देतोय हम्म, रस्त्यावर टाकतोय पण त्या केळ्याच्या सालीमुळे समजा एखादा बाईकवाला स्किड झाला तर हा, तू हा विचार केलास का नाही करेक्ट. ना. ते ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या प्रत्येक ॲक्टमधनं त्या आल्या पाहिजे. हम्म, कचरा इथे टाकू नये किंवा कोणाला असं बोलू नये यु नो. तर ह्या सगळ्या ॲक्च्युअल टीचिंग्स तुम्ही फॉलो करायला पाहिजे. हम्म, प्रोग्राम पण छान झाला खूप लोक आली सगळ्यांना हम्म. ते भेटले प्रत्यक्ष भेटले आणि ते जरा पण कंटाळले नाही सगळ्यांवर फोटो वगैरे ओके. काढायला. हा, हां हा. फक्त ते मला म्हणाले की नेक्स्ट डे की मैं थोड़ा रेस्ट लूँगा अच्छा. तो हम लोग फिर थोड़ा दोपहर के बाद हम लोग मिलते हैं. हम्म, मग हम्म. नंतर मग ते धामवर आले. धामवर पण त्यांना खूप आवडलं सगळं जे काय आपण तिथे करतोय हा. आणि ओवरऑल ते म्हणे बहुत बढ़िया है बहुत अच्छा है. अब बड़ा आश्रम का कब करोगी. मैंने कहा जब महाराज जी चाहेंगे हा, तभी होगा अभी हम बरोबर. क्या करें. नहीं नहीं जल्दी जल्दी करो फिर भूमि पूजन में मैं फिर आऊँगा. ओके. मैंने कहा ठीक. तर आता तुम्ही इतके जॉईन झालायत म्हणजे कनेक्ट झालायत बाबाजींसोबत, तर मला विचारायचं आहे की एक बेसिक जो सगळ्यांनाच प्रश्न आहे, बाबाजींची भक्ती कशी करावी? बाबाजींची भक्ती अशी आहे ना खूप सिम्पल आहे. खूपच सिम्पल आहे. म्हणजे मी तर म्हणते की असं कुठेच नाही आहे की एवढ्या सिम्प्लिसिटीमध्ये एक्सप्लेन केलं आहे. बाबाजी हम्म, फक्त म्हणतात की राम रामचा जप कर, हनुमान चालीसा बोल आणि वाच किंवा म्हण असं हम्म. मी तर म्हणते वाचायलाच हा. पाहिजे सगळ्यांनी. आणि जे गरजू आहे त्यांची मदत करा. लव्ह ऑल, सर्व्ह ऑल, फीड ऑल. आता फीड ऑल म्हणजे कोणीही असू शकतं. आता नॉट नेसेसरी की ते भिकारीच पाहिजे किंवा हा. गरीबच पाहिजे. त्यावेळेला जो गरजू तुला वाटेल ना, तर त्याला तू ती मदत केली पाहिजे किंवा हा. त्याला ते अन्न दिलं पाहिजे असं. आणि कुठलीही गोष्ट करताना, भक्ती करताना असं मोजून मापून करू नका, हम्म, की मी 1000 वेळा जप केला, मग माझं हे झालं. आता लोकं काय करतात ना, बऱ्याच वेळेला बार्टर करायला येतात, की मेरा ये काम होगा तो मैं 1.25 किलो लड्डू चढ़ाऊँगी या मैं 1000 बार जप करूँगी या मैं 50-51 बार हनुमान चालीसा पढूंगी, हम्म, 108 हम्म. बार पढूंगी. असं नसतं. म्हणजे विदाऊट एक्सपेक्टेशन तुम्ही करा. हा. सिम्प्लिफाय करा. महाराजजी तेच सांगतात, की बघा तुला प्रॉब्लेम असतं तू देवळात जातो आणि मागतो हे द्या, हे द्या, हे प्रॉब्लेम हम्म, करा. हम्म. पण तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, तर तू त्या देवाकडे येऊन बघत पण नाही. करेक्ट. किंवा तुझं 2 वेळा येऊन त्या देवाने तुझं काम नाही केलं तर देवच बदलून टाकतात लोकं. बरोबर. चल या मठात नाही त्या मठात जाऊया. हम्म, असं करू नका. म्हणजे असं करून काय होतंय ना, की ते तुम्हीच सेल्फ डाऊटमध्ये जाता. हम्म. आयदर तुम्ही स्वतःवर डाऊट करता किंवा तुम्ही समोरच्या व्यक्तीवर डाऊट करता. देवावर पण डाऊट करता. अरे माझं ऐकत नाही, माझं ऐकत नाही. हा. आणि कधी-कधी काही गोष्ट तुम्हाला नाही मिळत म्हणजे ती तुमच्यासाठी नाही आहे. ते समजून घ्या. बरोबर. किंवा पुढे जाऊन त्या मधून तुम्हाला अजून काही मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. मे बी त्यावेळेला ते देव तुम्हाला देत नाही. तर ते आपलं काय झालं ना म्हणजे ओव्हरऑल आपलं अपब्रिंगिंग म्हणा किंवा आपलं हे ना आपल्याला मागण्याची सवय झाली आहे. हम्म. लोकांना राईट. थोडं मागून मला हे दे, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मला चांगली नोकरी मिळू दे, मला घर मिळू दे, मला गाडी मिळू दे. कदाचित तुम्ही न मागताही तुम्हाला खूप काही मिळून जाईल. तेवढं सरेंडर करायला पाहिजे. असं मी तुला जे आता सांगितलं, हम्म. फ्लाईट्सचा प्रॉब्लेम झाला, हा. ठीक आहे मी एक्सेप्ट केलं प्रॉब्लेम आहे आणि चूक तर काही नाही आहे. माझी तर चूक नाही आहे त्याच्यात. हम्म. आहे ते फ्लाईटचा इश्यू आहे. तर मी सॉरी बोलून टाकेन. राईट. नथिंग मोर दॅन दॅट. मी अजून काय करू शकते. पण मी जेव्हा सरेंडर केलं, की महाराज जी आप ही देख लो. ते आले हा, बरोबर. रस्ता मोकळा झाला मग. रस्ता मग जितकं आपण घट्ट पकडून होतो ना, की नाही हे माझं मुलीचं लग्न या मुलाशी झालंच पाहिजे. हम्म. अरे पण त्या मुलाबरोबर लग्न झाल्यानंतर प्रॉब्लेम पुढे तुझ्या मुलीलाच येणार आहे. हे करेक्ट. का तुम्हाला समजत नाहीये. हम्म. तर ते नाही होते तर सोडून द्या ना. मे बी चांगलं अजून काही हो, स्थळ येणार काहीतरी असेल. पॉझिटिव्ह कारण असेल त्यामागे. सो असं सरेंडर करा. तुम्ही जेव्हा हम्म. महाराजजीची भक्त आहात तर ते तेच म्हणतात, की ह्युमॅनिटी सर्व्ह करा आणि सरेंडर करा. त्यांच्यावर हा. सोडून द्या, ते सगळं चांगलं करतील. कधी-कधी असं पण होतं बघ सागर, की तुला ना दुसऱ्याचं चांगलं होतं ना, तर
त्याचाही तुला जलस फील होतो. जेलसी. पण तू ऍक्टिंग करतो, अरे नाही 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 असं असं. तसं न होता ना, म्हणजे तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला दुसऱ्यांच्या ग्रोथवर खुशी होईल ना, आनंद होईल, त्या दिवशी तुमची पण ग्रोथ होणार. करेक्ट. कळलं? आता रामायणमध्ये कसं आहे, मंथरा काय करते, कान भरते. त्या कान भरण्यामुळे किती मोठं ते रामायण झालंय. बरोबर. जस्ट वन थिंग, ते सगळं कान भरण्यामुळे झालंय. त्या बाईनी कैकेयीनी जर का तिचं ऐकलंच नसतं तर हे एवढं सगळं झालंच नसतं. राईट. सो इट इज लाईक दॅट. तर मी तेच म्हणते, बी लाईक शबरी. शबरीनी काय केलं की त्यांना जेव्हा कळलं की श्रीराम इथे येणार आहेत, तर ते रोज वाट बघायचे. पण ते वाट बघून असेच बसायचे नाही. ते काय करायचे, क्लीन करायचे, रस्ता बनवायचे, फुलं टाकायचे, बेर ते चाखून ठेवायचे की श्रीरामाला म्हणजे खट्टे बेर नाही खिलाना आहे, स्वीटवाले खिलाना आहे, तर ते टेस्ट करून ठेवायचे. तर त्यांचा तो कन्सिस्टन्सी होती. कुठल्याही कामाची नाही, कन्सिस्टन्सी पाहिजे. ते नेहमी करत राहा. प्रॉब्लेम येणार, ते स्टॉप होऊ नका तिथे. स्वतःवर सेल्फ डाऊट करू नका, स्वतःवर ट्रस्ट करा, फेट ठेवा डिवाइन पॉवरवर. ते काम नक्की नक्की होणार. तर असं जेव्हा आपण रामायण पण मी तर बाबा बघते सिरियल रामायण वगैरे असं, तर त्याच्यामध्ये क्लिअर आहे, म्हणजे लाईफ लेसन्स कितीतरी आहेत. तर तेच महाराजीने सिम्प्लिफाय केलं आहे की सब कुछ राम नाम लेने से हो जाता है. तो राम नाम आप डाऊट लेके मत लो, श्रद्धा से लो, पूरी श्रद्धा से लो. मी तर ट्रॅफिक जॅम असेल ना तरी पण मी तर म्हणजे असं रेग्युलरच चालू असतं, पण जेव्हा ट्रॅफिक जॅममध्ये, आता तुला माहिती आहे घोडबंदर, पण एकदाही गाडी अडकली नाही कधी. चालू केलं ना एकदम लगेचच सुटली मी त्यातनं. आता मला असंही झालं की आमचे बरेचसे फूड डोनेशन होतात ते कन्स्ट्रक्शन साईटवर होतात. आता तिथे मिक्स्ड क्राऊड आहे बघ. आता मी कुठल्याही कम्युनिटीचं नाव घेत नाही आहे, पण अशी लोक, म्हणजे हिंदू लोक आली माझ्याकडे सांगायला, अरे उधर तो वो प्रांत के हैं, वो है. मैंने कहा क्या चला जाएगा आपका अगर 50 रुपए का कोई चीज़ खिला दिया तो. ह्यूमैनिटी सर्व इसी को बोलते हैं कि मैं धर्म पूछ के तो डोनेशन नहीं कर सकती ना, कि आप कौन से जात से हो फिर आप लो, आप ये ठीक है बाजू में हो जाओ, ये तो नहीं कर सकते हैं. तो जो भी है सिंप्लीफाई करो. हमने बहुत कुछ ऐसा पकड़ के रखा है कि ये है वो है वो है. नहीं, आपको अगर सेवा करना है, आप सोचो ही मत सामने कौन है. आपको लग रहा है सेवा करना है, आपको बहुत कोई मंदिर के बाहर बहुत कचरा दिख रहा है, तो जाओ साफ करो. आपको कभी लग रहा है ट्रैफिक जाम हो रहा है, अपनी अपनी गाड़ी से उतरो और गाइड करो. तीच सेवा आहे. अरे तुम्ही हॉर्न अरे किती लोक फ्रस्ट्रेटेड आहे यार, काय हॉर्न मारतात फॉर नो रिझन. ते कधी मला असं कळतं की मला वाईट वाटतं ॲक्च्युली. मला वाटलं किती फ्रस्ट्रेटेड आहे, किती हॉर्न मारते, म्हणजे किती कंटाळलाय लाईफला, सगळं फ्रस्ट्रेशन येऊन रस्त्यावर काढतोय. आणि एक रिक्षावाल्याचा आणि जर का बाईकवाल्याचा जर का ॲक्सिडेंट झाला, टचच झाला, ते एवढा तमाशा करतात, पण इतर सगळे हात धुवून जातात. म्हणजे लाईफमध्ये एवढं फ्रस्ट्रेशन आहे. सो काम डाऊन, सेटल डाऊन, काही धावपळ करू नका, शांत व्हा आणि सगळ्यांचे सगळे उत्तरं मिळणार. जे आता 31चा जो, म्हणजे लास्ट इयरला मी पाहिलं होतं जेव्हा मी आलो होतो धाममध्ये. म्हणजे सगळ्यात आधी तर मला हे सांगायचं आहे, ह्या वर्षाची सुरुवात जी आहे ती माझ्यासाठी तर खूप चांगली झाली. कारण की मला आता पण आठवतं आहे 31 डिसेंबर 2024मध्ये काहीतरी प्रोग्राम 10:30 की 10ला स्टार्ट झाला होता. 9 वाजता. सुंदरकांड आणि हे बाकी सगळे प्रोग्राम अरेंज होते धाममध्ये. मी माझ्या वाईफसोबत 11 वाजता आलो आणि सुंदरकांड संपलं. त्यानंतर मग हनुमान चालीसा स्टार्ट झाली आणि हनुमान चालीसा बरोबर 12 वाजता. आणि मी सांगतोय त्यावेळी, म्हणजे जिथे मी उभा होतो, न्यू इयरला फटाके वगैरे फोडतात, स्काय रॉकेट्स वगैरे वरती खूप छान पद्धतीने, म्हणजे हे सगळं चालू आहे, त्यात हनुमान चालीसा चालू आहे. आणि आता पण मी बोलतोय, माझ्या अंगावर शहारे येत आहेत, कारण तो जो टाईम होता ना, फुल आतून म्हणजे मन पॉझिटिव्ह झालं. आणि इतक्या वर्ष मी ऐकत आलो की नवीन वर्षाचं रेझोल्युशन घ्यायचं. रेझोल्युशन काय असतं ना, हे ॲक्च्युली मला त्यावेळी म्हणजे कळलं की, आणि ऑटोमॅटिक म्हणजे जे मी मनात होतं माझ्या त्याच्याहून जास्त बाबाजींनी दिलं. म्हणजे हा 2025चा जो आता टाईम आहे, म्हणजे आता आपलं हे जे चॅनल पण आहे, कारण आहे ते. कारण त्यावेळी मी तुम्हाला ओळखत नव्हतो, तुम्ही मला ओळखत नव्हते, पण मला बाबाजींसोबत जे कनेक्शन होतं त्यामुळे आपली ओळख झाली. आणि असंच नंतर ही जर्नी स्टार्ट. आता पण
त्यांच्यामुळे चालू आहे. आताही कधीही काही आले ना असे मेजर प्रॉब्लेम्स हम्म. वगैरे, पण महाराजजी कोणाला कोणाला तरी पाठवून देतात. हा म्हणजे ती लिंक कशी लागते, ते भक्त कितीतरी असे येतात आणि भेटतात, बोलतात हां हां आएंगे हम ये करेंगे असं हा तसं, आणि मग छान, म्हणजे मी त्यांना सांगते, हम्म. अनुभव सांगते, ते त्यांचं सांगतात, आणि ह्यातच मला खूप छान वाटतं हा हा फ्रँकली. आता राहिला प्रश्न तू जे म्हणतात न्यू न्यू इयर रिझॉल्युशनचं, ते मी कॉर्पोरेट लाईफमधले, तर माझंही ते रिझॉल्युशन नेहमी असायचं, हम्म. पण पास्ट 2 वर्ष मी काही रिझॉल्युशन केलंच नाही. हम्म. आय हॅव लेफ्ट इट. म्हणजे त्यांना जे जसं लाईफ माझं करायचं असेल, मोल्ड करायचं असेल, ते तसं तसं होत जाणार. हा correct. आणि नेगेटिव्ह जरी असलं तरी मी असं वाटते की त्यातनं पॉझिटिव्ह काय झालं माझ्यासाठी. हम्म. मी हम्म. काय ते नेगेटिव्ह घेऊन बसली नाहीये. तर ते तसंही तुम्हालाही सगळ्यांना मी सांगते की एखादी गोष्ट जर का नेगेटिव्ह झाली तर त्यातनं पॉझिटिव्ह काय ना ते काढून घ्या. राईट मे राईट. बी ते त्यासाठी झालंय कारण अजून पुढे जाऊन काहीतरी मोठा प्रॉब्लेम येणार असेल, तर म्हणून ते आता थोडक्यात ते झालंय. आता या वेळेला पण न्यू इयरसाठी आम्ही विचार करतोय की काय करायचं, म्हणजे असं हनुमान चालिसा चॅन्टिंग करून किंवा रामराम जप करूनच हा. आपल्याला न्यू इयरमध्ये एंटर करायचंय. करेक्ट. हे आता प्लॅन करतोय आपण, लवकरच टाकू आमच्या बरोबर सोशल आहे. हँडलवर. हा असं आहे. त्यावेळी आपली भेट पण तशीच झाली होती. म्हणजे कारण असतं काही ना काही, आणि त्यामुळे आपण एकमेकांना भेटतो त्यावेळेत. चॅनलवरती मी पॉडकास्ट टाकायचो हॉररचे, तुम्हाला माहिती आहे. आणि एक वेळ आली जिथे पॉडकास्टला कोण गेस्टच नाही आहेत. आता काय होतं ना, आपण आधी बाजूवाले आपल्या काय विचार करतील हा विचार सर्वात आधी तोच येतो, की बाबा ह्यांना काय वाटेल, हे काय विचार करतात माझ्याबद्दल. पॉडकास्ट टाकले 3-4 नंतर कोणी यायला तयार नाही. अच्छा. आणि तुम्हाला माहिती आहे मी रोज मंदिरात येऊन बाबाजींना थँक्यू बोलायचो, कारण सप्टेंबरमध्ये मी जॉईन झालो, जेव्हापासून मी रोज येऊन थँक्यू बोलून जायचो. कारण त्यानंतर माझ्या लाईफमध्ये, म्हणजे मी जे स्टार्ट केलं होतं, मला रोज काही ना काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायचे. मग मी बाबाजींकडे आपल्या धाममध्ये येऊन नुसतं थँक्यू बोलायचो, की बाबा जे पण आहे ते मी एक स्टेप वरतीच चढतोय, आणि जे दिवस होते माझे त्याच्याहून तर चांगली प्रोग्रेस चालू आहे. बरोबर. पण आता परत तो टप्पा आला जिथे परत लोक माझ्यावर हसणार. मी बाबाजींना बोललो, बाबाजी आता तुम्हीच बघा ह्यातून कसं बाहेर काढायचं, कारण आता परत लोक माझ्यावर हसणार. इतकंच मी बोललो. आणि नेक्स्ट वीकमध्ये तुम्ही मला जे विचारलं की तू व्हिडिओ बनवतोस का वगैरे, हा त्याच्यानंतरचा प्रसंग आहे. आणि नंतर आपला जो पॉडकास्ट झाला त्यानंतर आणि आजचा जो हा वेळ आहे, म्हणजे इतका हा जो टाइम आला तो त्याच्याच नंतर आला. म्हणजे बाबाजींनी, आणि त्या 1 वर्षाच्या आत तुला सिल्वर बटन पण हो, मिळालंय. सिल्वर बटन 1 वर्ष, म्हणजे हे मला लोक आता पण बोलतात की तू खूप हे केलंयस ते केलं. नाही, हे बाबाजींमुळेच झालंय. आणि थँक्यू तुम्हाला की तुम्ही त्या मंदिराची स्थापना केली. मला आणि नाही, तुझ्यामुळे उलट मी लोकांपर्यंत पोहोचली. हा, ते एकच कनेक्शन होतं ते. आणि होत राहतील असे पॉडकास्ट अजून पुढे. फायनली आपण आता कन्क्लूड करूया ह्याला. हो हो. सेल्फ डाऊट ठेवू नका. लोकांचं भलं झालं त्यात तुम्ही पण तुमची खुशी बघा. नेगेटिव्ह विचार करू नका आणि महाराजींना सरेंडर करा सरळ, की ते बघतील. तुम्हाला जमेल त्या पद्धतीची सेवा करा, कुठेही करा. आम्ही हे म्हणत नाही आहे का तुम्ही ठाण्यालाच या, कुठेही करा, तुम्हाला जिथे जमेल तिथे. आता कितीतरी रात्री, आता थंडीचे दिवस आहेत, कितीतरी लोक रस्त्यावर झोपलेली असतात. काय जाणार आहे, 4-5 ब्लँकेट नेऊन दिले त्यांच्या अंगावर टाकायला. थंडीमध्ये कधी कोणाला चहा पाजला, सिक्युरिटी रात्री जागे असतात बिचारे, त्यांना चहा नेऊन द्या. आपल्या छोट्या छोट्या कामांमध्ये पण खूप फरक पडतो. आणि मी म्हणेन की हे सगळं करताना ना, तुमच्या घरात जर का लहान मुलं असतील तर त्यांनाही घेऊन जा, त्यांनाही शिकवा. कारण आपण म्हणतात ना, चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. आणि तुमचं जे अपब्रिंगिंग आहे ना, त्याच्यावर खूप मॅटर करतं. तुमचं आईवडिलांनी तुम्हाला काय शिकवलं, कसं शिकवलं, आणि तुम्ही जे बिहेव करता, तुम्ही चांगले बिहेव करता तर त्यात कळतं की तुमचे आईवडील खरंच खूप चांगले असतील. पण काही लोकांनी तू बघितलंयस कसे आहेत, मग त्यांनी आईवडिलांनी काय शिकवलं असेल त्यांच्या मुलांना, असं आहे. सो हे सगळं चॅरिटी करताना किंवा देवळात जाताना, आणि देवळात नेण्याची सवय ठेवा. मी तर म्हणते पिक्चरला नेता न्या, हॉटेलला नेता न्या, पण देवळात पण घेऊन जा मुलांना. 5 मिनिटासाठी का नाही, तर पण त्यांना बसवा तिथे. आता आज मी तुला सांगते सागर, माझी मुलं जेनझी आहेत, खूप असे हॉटेल्समध्ये जाणारी, पिक्चर बघणारी, पब्स वगैरे, सगळं लाईफ त्यांना माहिती आहे. पण त्यांच्यामध्ये पण जो ट्रान्सफॉर्मेशन मी बघते आहे ना आता गेल्या 1.5-2 वर्षात, ते सगळे दोघंही माझी मुलं सेवामध्ये आहेत. करेक्ट. ते त्यांचं पर्सनल लाईफ एन्जॉय करतात ते वेगळं, पण हे करून करतात. की हे आता समजा आरतीची वेळ आहे, तर हर्ष माझं कधी असं बोलणार नाही की मम्मा आरतीला मी जात नाही, मला जायचं आहे तिथे मित्रांवर. नाही, तो ते सगळं करणार कम्प्लीट आणि मग तो जाणार.
सो ह्यातच मी सगळं मिळवलं. मी काही कधी बोलत नाही माझी मुलं डॉक्टर होऊ दे, इंजिनियर होऊ दे किंवा हे होऊ दे. आय एम सेइंग की माझी मुलं चांगले ह्युमन बिईंग होऊ दे करेक्ट. आणि सुख शांती सगळ्यांना देव बाबा. कारण एवढी लोक स्ट्रेसमध्ये सगळ्यांचे मी प्रॉब्लेम्स बघतेत आणि तू प्रॉब्लेम पण जर का विचार केला ना, त्यांनी प्रत्येकाने आपापल्या अंगावर ओढून घेतलेले प्रॉब्लेम्स आहेत, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. तर छान वाटलं तू एवढं सगळं मला विचारलंस आणि माझा अनुभव मी आज तुझ्याबरोबर शेअर करतेय. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं. जय श्रीराम, जय हनुमान, जय महाराजजी. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.